ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाद आता चांगलाच विकोपाला चाललाय अशी चिन्ह दिसतायत. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंच्या नंतर आता श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता त्यांना टार्गेट केलेलं आहे. नालायकांच्या हातामध्ये नवी मुंबई महानगरपालिका गेली तर वाटोळं होईल असा निशाणा नाईकांनी श्रीकांत शिंदेंना लगावला. 14 गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीमध्ये नको आहेत. कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईकरांवरती का टाकावा असा सवाल सुद्धा गणेश नाईक यांनी विचारलाय. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेकडून गणेश नाईक यांना नेमकं काय प्रत्युत्तर मिळणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोळं झालं समजा शहरात. मी विश्वासाने बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे. जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत. जो पैसा माझी झोप उडवेल तो पैसा मला नको आहे. दरम्यान याच विषयी आता उदय सामंत यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय बघूया.